राज्यात सध्या मनपाच्या निवडणुकीचं धूमधाम सुरू आहे आणि या सगळ्या आचारसंहितेच्या काळामध्ये राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या योजना तात्काळ बंद करा, या योजनेमुळे आचारसंहितेचा भंग होतोय, अशी थेट तक्रार पुण्यातील प्रशांत मस्के यांनी निवडणूक आयोगाकडे केलेली आहे। मस्केजी, स्वागत आहे लोकशाहीमध्ये। काय तुमची नेमकी तक्रार आहे, तुम्ही निवडणूक आयोगाकडे केली? नमस्कार लोकशाही। दिनांक 29 तारखेला स्टेट कमिशन ऑफ इलेक्शन ऑफ महाराष्ट्र यांना 29 तारखेला एक पत्र दिलं की ज्या प्रकारे बिहारच्या इलेक्शन झाल्या त्यावेळेस तिथल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी 10,000 रुपयाचं पॅकेज दिलं होतं, त्याच प्रकारचं पॅकेज महाराष्ट्र सरकारमध्ये पण होऊ नये किंवा लाडकी बहिणीच्या योजनेचे पैसे असतील किंवा अजून कुठली योजनाचं त्यांनी काय गोष्टी त्या ठिकाणी जाहीर केल्या नाही पाहिजे, त्याच्यामुळे आचारसंहिता भंग होणार आहे। तर इलेक्शन कमिशनला विनंती केली आहे की ह्या होणाऱ्या इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता ज्या वेळेस चालू आहे या ठिकाणी सरकारने कुठलीही योजना राबवू नये किंवा ज्या लाडक्या बहिणीचे पैसे आहेत ते इलेक्शन झाल्यानंतर देण्यात यावे, जेणेकरून त्यांची मकर संक्रांत गोड व्हावी। तर इलेक्शनच्या काळात असं करणं हे मतदारांना आकर्षित करण्यासारखं आहे। राज्य सरकारने नाव दिलं लाडकी बहीण, तर माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे की ज्या वॉर्डामध्ये तुमचे लाडके भाऊ आहेत, ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला संरक्षण दिले, सुरक्षित दिले, चांगलं काम केलेत, अशालाच निवडा, जेणेकरून आता राज्य सरकारमध्ये BJP, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे साहेब यांचे सरकार चालू आहे। या सरकारमधल्या शेच पुणे शहरामध्ये प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या पक्षामध्ये समोर उभे राहिलेत। तर लाडक्या बहिणी अडचणीमध्ये ह्याच्यामुळे आहेत की आता मतदान करायचं कोणाला, देवा भाऊला, अजितदादाला, शिंदे साहेबांना। तर माझे एवढंच म्हणणं आहे की ज्या व्यक्तींनी वॉर्डामध्ये चांगलं काम केलं लाडक्या बहिणीसाठी, तुम्ही पण आपला लाडका भाऊ म्हणून या पूर्ण महाराष्ट्रामधल्या लाडक्या बहिणींनी लाडक्या भावाच्या पाठीशी थांबलं पाहिजे। माझ्या हातामध्ये हे पत्र आहे, हे पत्र जे प्रशांत मस्के यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी थेट म्हटलेलं आहे की या ज्या योजना आहेत सध्या राज्यामध्ये सुरू आहेत त्या योजना तात्काळ तुम्ही आचारसंहितेच्या कालावधीमध्ये थांबवाव्यात आणि या योजना तुम्ही जर निवडणुकीच्या दरम्यान जर राबवला तर त्याचा थेट परिणाम मतदानावरती होईल, असा जो आहे तो पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला प्रशांत मस्के यांनी दिलेला आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।